सर त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन, कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये. जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यांच्यामुळे डिले झालाय, मी आरोप कोणावरच केलेला नाही. कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे. पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं आहे की ते प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही, कारण त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले. आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलं आहे, ते त्यांनी केलं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालं आहे याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तो दिवस, तो क्षण न बघता गेले काही दिवस, काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत, DGCA पासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे. आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे. कारण की इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, तर व्हॉईस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं, असे फालतू कारणं आम्ही तर आणि लोकसुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत. मला असं वाटतं की यासाठी टाइमलाईन डीजीसीए टाइमलाईन घालून दिली पाहिजे, रिझल्ट येण्यासाठी टाइमलाईन असावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये, ते जवळचे लोक जे सत्तेमध्ये आहेत ते काय या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हिरारीने भाग घेऊन सांगतायत, मांडतायत पोटतिडकीने, ते म्हणाले नाही. बघा, एक विषय समजून घ्या की मी फार भावनिक माणूस आहे आणि मला जे वाटतं त्या ठिकाणी मी बोलतो आणि त्या पद्धतीने मी वागतो आणि जे करायचं ते त्या ठिकाणी करून दाखवतो. ते फार अनुभवी लोक आहेत. राजकारणामध्ये एवढे वर्ष राहिल्यानंतर कदाचित राजकारण आणि राजकीय घडामोडीवर त्यांचं पहिलं तिथं लक्ष जात असावं. आणि आज जर बघितलं तर राजकारणाला त्यांच्याकडनं बऱ्यापैकी लक्ष जास्त प्रमाणात दिलं जातं आहे आणि राजकारणात ते थोडे बिझी असल्यामुळे पार्टीच्या हितासाठीच असावं. त्यामुळे कदाचित त्यांचं या प्रमुख म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का केला गेला या विषयाकडे कदाचित त्यांचं लक्ष जात नसावं. त्यांचं जात नाही, ते लक्ष देत नाही. दादांचा हा घात झाला का अपघात झाला याच्यावर त्यांचं लक्ष नसलं तरी आम्ही जे दादांचे कार्यकर्ते म्हणा नाही तर नातलग म्हणा, आम्ही तर प्रयत्न करतो आणि लढतोय. सर एक प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये, DGCA कडून जे तपास होतो तो DGCAचा तपास हा टेक्निकल अँगलने होणारा तपास असतो, तर यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे का? ते 100% क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे, पण ते कॉम्बिनेशन असणं तितकंच महत्त्वाचं आहे. एकतर इंडियन एजन्सी असणं महत्त्वाचं आहे, स्टेटकडनं CID मुख्यमंत्री साहेबांनी ती एजन्सी पुढं केलेली चांगली गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर इंटरनॅशनल एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये आणण्याची जरूरत आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून एक पारदर्शक पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन झालं तरच खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रश्न DGCAचा आहे, याच्यासाठी टाइमलाईन घालून दिली पाहिजे का? कारण अनेक वेळा असं होतं DGCA कडनं उत्तर येतं पण त्यासाठी किंवा खूप काळ जातो. 2023चा जो मुंबईचा VSR कंपनीचा ॲक्सिडेंट, या सिमिलर टाईपच्या विमानाचा जो झालेला आहे त्याचं 2 वर्ष झालं, अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दुर्दैवाने त्या ठिकाणी आलेला नाही. VSRचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंढेंचं म्हणणं असे की VSR कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते. जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर येणार आहे? तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येतं आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतो आहे त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं.